नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तो म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बघत होतो की काही शब्द आहेत ते आपल्याकडनं चुकीचे लिहिल्या जाऊ शकतात. तर त्याच्यामधला जो आपला आजचा पार्ट आहे तो पार्ट 2 आहे. पार्ट 1 आपण बघितलेला आहे आलशामध्ये. तर बघा, आता तुम्ही चॅनलला नवीन असाल बरोबर, तर तुम्ही चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील आलशामध्ये. तर सुरुवात करूया, चला बघा. तर सुरू करूया. बघा, पार्ट 1 आपण कंप्लीट केलेला आहे. हा आहे पार्ट 2 बरोबर. आणि आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? काही शब्द आहेत आपले ते आपण चुकीचे लिहू शकतो, तर त्या आधारावर आपला हा टॉपिक आहे. आणि आजचा जो आपण पार्ट बघणार आहे तो आहे पार्ट 2. तर सुरू करूया. बघा, आता पहिला शब्द आजचा जो आहे तो काय आहे? अदरवाईज. का आहे? अदरवाईज. हा झाला करेक्ट वे. हा काय झाला? त्याचा करेक्ट वे झाला. पण आपण हा शब्द चुकीचा लिहू शकतो कधी कधी, जसं की आता अदर वेगळा लिहू शकतो किंवा मग वाईज वेगळा लिहू शकतो बरोबर. हा काय झाला? इनकरेक्ट वे झाला आलशामध्ये. दुसरा आहे आउटसाइड. का आहे? आउटसाइड. आउटसाइड का आहे? करेक्ट झाला बरोबर. हा का आहे? राईट आहे आलशामध्ये. पण आपल्याकडनं चुकीचा शब्द लिहिला जाऊ शकतो, जसा की आउट वेगळा लिहू शकतो आपण किंवा मग साईड वेगळा लिहू शकतो. हा काय झाला? चुकीची पद्धत झाली आलशामध्ये. दुसरा आहे वेलफेअर. वेलफेअर हा काय झाला? करेक्ट झाला. हा काय झाला? करेक्ट वे. आणि वेल वेगळा लिहिणं आणि फेअर वेगळा लिहिणं हा काय झाला? इनकरेक्ट वे. दुसरा आहे देअर फोर. का आहे? देअर फोर बरोबर. हा झाला करेक्ट वे. इनकरेक्ट वे, देअर वेगळा लिहिणं आणि फोर वेगळा लिहिणं हा काय झाला? इनकरेक्ट वे. म्हणजेच काय? चुकीची पद्धत झाली लिहिण्याची. दुसरा आहे यस्टरडे. का आहे? यस्टरडे. यस्टरडे का आहे? हा झाला एकदम करेक्ट वे बरोबर. हा काय झाला? राईट शब्द झाला. पण हा शब्द चुकीचा लिहिला जाऊ शकतो. कसा? यस्टर वेगळा आणि डे वेगळा. हा काय झाला? चुकीचा झाला. आता बघा, नेक्स्ट का आहे? समबडी. का आहे? समबडी. हा काय झाला? राईट वे. हा काय झाला? राईट वे लिहिण्याचा. आणि आपण याला कधी कधी चुकीचं लिहू शकतो. कशामध्ये? दोन भागामध्ये, जसं की सम वेगळा आणि बडी वेगळा. हा काय झाला? चुकीचा शब्द. दुसरा आहे कॅनॉट. काय आहे? कॅनॉट. कॅनॉट लक्षामध्ये. हा काय झाला? राईट. हा काय झाला? राईट. पण आपण याला चुकीचं कसं लिहू शकतो? जसं की कॅन वेगळा आणि नॉट वेगळा. लक्षामध्ये. कॅन वेगळा आणि नॉट वेगळा. दुसरा आहे डे टाइम. का आहे? डे टाइम लक्षामध्ये. पण हा काय झाला? करेक्ट वे. हा काय झाला? करेक्ट वे. आणि त्याचं चुकीचं आपण कसं लिहू शकतो? डे वेगळा आणि टाइम वेगळा. डे वेगळा आणि टाइम वेगळा. म्हणजेच काय झाली? ही एक चुकीची पद्धत झाली लिहिण्याची. दुसरा आहे एव्हरीबडी. का आहे? एव्हरीबडी. हा झाला राईट वे. हा काय झाला? राईट वे. पण हा शब्द आपण जर चुकीचा लिहिला तो कसा होईल? एव्हरी वेगळा आणि बडी वेगळा. असं जर आपण जेव्हा लिहितो त्याला आपण काय म्हणू? चुकीचा शब्द झाला समजा तू. आलं लक्षात? नेक्स्ट आहे एनीबडी. एनीबडी हा काय झाला? करेक्ट वे. एनी वेगळा लिहिणं आणि बडी वेगळा लिहिणं हा काय झाला? रॉंग वे बरोबर. म्हणजे आपल्याला हे जे या साईडचे शब्द आहेत तर ही कशी झाली? चुकीच्या पद्धतीनं लिहिलं आपण त्याला आलं लक्षामध्ये. पण असं आपल्याला लिहायचं आहे का? नाही. आपला राईट वे आपल्याला फॉलो करायचा आहे आलं लक्षामध्ये. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला असं वाटेल की या टॉपिकवर आम्हाला व्हिडिओ पाहिजे तर त्या व्हिडिओचं पण नाव सांगा आणि ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आलं लक्षामध्ये. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.